अगदी 5 मिनिटात आपण गडमाथ्यावरती पोहोचतो. किल्ल्याचा गडमाथा छोटा आटोपशीर आहे. किल्ल्याचे फारसे अवशेष इथं पाहायला मिळत नाही, पण निसर्गाचा सुंदर नजारा इथून मात्र नक्की अनुभवता येतो. तर मित्रांनो, मी आता आलोय किल्ल्याच्या सगळ्यात उंच भागावरती आणि या उंच भागावरून आपल्याला या पवन खोऱ्यातले जवळपास सर्व किल्ले पाहता येतात आणि म्हणूनच कदाचित हा किल्ला टेहाळणीसाठी वापरला गेला असावा. त्यातले काही प्रमुख किल्ले जे स्पष्ट दिसतात ते मी तुम्हाला दाखवतो. किल्ल्याच्या ईशान्य दिशेला लोहगड आणि त्याच्या आडाला हा विसापूर किल्ला दिसतो. तर पूर्व दिशेला तुंग आणि तिकोना हे किल्ले आहेत. तिकोना काहीसा धुक्यात हरवलाय. तर नैऋत्य दिशेला कोरीगड आपल्याला पाहायला मिळतो. स्वराज्यातील हे गडकोट सामर्थ्याचे आणि संरक्षणाचे प्रतीक होते. अशा प्रत्येक गडकोटांमुळेच स्वराज्य बळकटपणे उभं राहिलं होतं. या किल्ल्यांच्या कार्याबद्दल इतिहास अबोल असला तरी निसर्गाच्या सानिध्यात उभा असलेला हा किल्ला दुर्गप्रेमींना आत्मिक समाधान देऊन जातो.